देशमुख यांचे कुटुंबी या मोर्चात सहभागी झाले। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, जालन्यात भव्य मोर्चा काढण्यात आलाय, तुमच्या बंधूला न्याय द्या अशी मागणी जी आहे ते सर्वसामान्य नागरिक करतात, मोठा आक्रोश पाहायला मिळतोय। भावनाचा म्हणजे भावना विवश होत आहेत लोक आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक समर्थन देत आहेत आणि देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळेल यासाठी सगळे प्रयत्नामध्ये आहेत आणि न्याय भेटलाच पाहिजे या भूमिकेत ठाम आहेत। संतोष देशमुख जाऊन 1 महिना उलटून गेलाय, अजूनही जे जनमानसात प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय, तुमच्या पाठीशी उभे राहिले, काय मागणी असणार आहे सरकारकडे या मोर्चाच्या माध्यमातून? तपासात गती आली पाहिजे, लवकरात लवकर तपास झाला पाहिजे, आरोपीला जेरबंद केलं पाहिजे आणि पुढील कारवाई होऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। निश्चित आपण बघतोय CID असेल, SIT असेल, बीड पोलीस तपास करतात, मात्र अजूनही एक आरोपी जे अटक झाला नाही, साधे एका आरोपीचा मोबाईलही अजून पोलिसांना सापडला नाही। आता त्याचं आपल्याला प्रश्नाचं उत्तर विचारावं लागेल डिपार्टमेंटला की कशात अडकलंय, का नाही मोबाईल सापडत, का आरोपी कुठं दडलेला आहे, हे आपल्याला त्यांना विचारून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण घ्यावं लागेल। निश्चितच हे होते धनंजय देशमुख ज्यांनी आपली भावना मांडली। आपल्यासोबत वैभव आहे।